गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला याच्या पुढचा पार्ट पाहायचा आहे. काल जेवढा पाहिलेला होता त्याचा पुढचा पार्ट पाहायचा आहे. तर केमिकल थर्मोडायनॅमिक्स आणि एनर्जेटिक्स लेक्चर नंबर 4ला आज आपण स्टार्ट करणार आहोत. इन लास्ट लेक्चर वी सी W is equals to minus P delta V. What is that? W is equals to minus P delta V. So what is a W? W is a work done. P is a pressure, and delta V is change in volume. So all these are the concept. So minus sign represents, what the minus sign represents? It is a work done against system. Minus sign, that means here is a negative sign. Negative sign represents negative sign represents, what is that? The work is done to the surrounding. The work is done to the surrounding. याच्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतो. वर्क डन हे निगेटिव्ह आहे, तर हे कशावरती डिपेंड आहे? तर डिपेंडिंग अपॉन इन्क्रीजिंग व्हॉल्यूम. जेव्हा एक्सपान्शन होतं, एक्सपान्शन म्हणजे कळलं का? जेव्हा पिस्टन हा अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो, इफ द piston is moves upward direction, so that is what? That is volume change is positive. Volume change is positive. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? V2 is greater than V1, आणि त्यावेळेस वर्क इज डन बाय, सिस्टीम ऑन द सराउंडिंग. तर यावेळेस आपण जो फॉर्म्युला म्हणतो तो फॉर्म्युला म्हणजे W इज इक्वल्स टू मायनस पी डेल्टा व्ही. अदरवाइज जर इफ द piston is moves downward direction, म्हणजेच काय म्हणणार आपण त्याला? व्हॉल्यूम चेंज इज निगेटिव्ह. म्हणजे काय म्हणणार आपण त्या ठिकाणी? V1 is greater than V2. म्हणजेच वर्क डन बाय the surrounding on system. म्हणजेच काय झालं?
याला आपण म्हणतो एक्सपान्शन. तर याला म्हणायचं कंप्रेशन. मग फॉर्म्युला कसा तयार होईल? W इज इक्वल्स टू पी डेल्टा व्ही आणि याला म्हणायचं कंप्रेशन. तर अशा प्रकारचं कंडिशनपर्यंत काल आपण पोचलेलो होतो. तर आज आपल्याला पाहायचंय, काय पाहायचंय? डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर, आज आपल्याला पाहायचंय डिराइव्ड अँड expression for isothermal reversible expression for isothermal reversible expansion of ideal gas. तर याचं आपल्याला इंट्रोडक्शन आज पाहायचं आहे. तर याच्यामध्ये काय पहा, पहिलं आपल्याला एक्सप्रेशन तयार करायचं आहे. आयसोथर्मल म्हटल्यानंतर टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज रिमेन्स कॉन्स्टंट. डेल्टा टी इज इक्वल टू 0. ॲट दॅट टेम्परेचर द प्रोसेस प्रोड्युसेस रिव्हर्सिबल. आणि रिव्हर्सिबलचा मिनिंग आहे ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स इज डिफर बाय लार्ज व्हॅल्यू. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? लार्ज व्हॅल्यू का स्मॉल व्हॅल्यू? रिव्हर्सिबल, इन्फानाइट्समली व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज. ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स इज डिफर बाय इन्फानाइट्समली व्हेरी स्मॉल व्हॅल्यू इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि मग आता या ठिकाणी त्याचं एक्सपान्शन पाहायचं आहे. मग रिव्हर्सिबल प्रोसेस ही प्रॅक्टिकली प्रोसेस प्रूव्ह नाही आणि त्याचं आपल्याला एक्सपान्शन पाहायचं आहे. मग त्याच्यासाठी एक छोटासा डायग्राम या ठिकाणी मी ड्रॉ करतो आहे. हा एक सिलेंडर आहे. या सिलेंडरमध्ये गॅस फिलअप केलेला आहे. इट इज अ सिलेंडर. त्याच्यानंतर याच्यामध्ये आयडियल गॅस फिल केला आहे. आयडियल गॅस. त्यानंतर या गॅसचं प्रेशर आहे P. इंटरनल प्रेशर ऑफ द गॅस इज P. सेम टाइम एक्सटर्नल प्रेशर. जेव्हा हा पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो, पिस्टन इज मूव्स टुवर्ड्स अपवर्ड डायरेक्शन. आणि या ठिकाणी हा पिस्टन आहे, दॅट इज अ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. जेव्हा हा पिस्टन या जागेवरती होता आणि पिस्टन ना अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत होता ना डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत होता, याच्यावरती आपण स्मॉल वेट्स ठेवलेले होते. त्यावेळेस कालच्या डायग्राममध्ये आपण पाहिलेलं आहे. खालच्या डायग्राममध्ये आपण त्याचं कंडिशन पाहिलेलं आहे. हा पिस्टन जेव्हा अपवर्ड डायरेक्शनला किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत नव्हता, त्यावेळेस गॅसचं इंटरनल प्रेशर आणि गॅसचं एक्सटर्नल प्रेशर सेम होतं. आणि मग जेव्हा हा पिस्टन या जागेवरून अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो, there is a small change in volume, so that is represented by dV. Small change in volume, dV. And also small change in pressure. Already P is a pressure. जसं प्रेशर गॅसच्या सिलेंडरमध्ये आहे, सेम प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. पण जेव्हा हा पिस्टन या जागेवरून या जागेवरती मूव्ह, द पिस्टन इज मूव्स फ्रॉम दॅट प्लेस टू दॅट प्लेस. That time the pressure is to be changed. That small pressure change is called as dP. Small pressure change is called dP. In this cylinder, n moles of an ideal gas. Cylinder मध्ये n moles of an ideal gas is filled. या म्हणजे या सिलेंडरमध्ये आपण
एन मोल्स ऑफ अन आयडियल गॅस फिल केला आणि जेव्हा आपण याच्यावरती ठेवलेले जे स्मॉल वेट्स आहेत ते रिड्यूस करत असताना याच्यामधले स्मॉल वेट हे आहेत जे रिड्यूस करत असताना काय होते, हा पिस्टन स्लाइटली अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो आणि स्लाइटली अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाल्यामुळे तो पिस्टन वर्क केलं असं आपण म्हणतो. कारण वर्कची डेफिनेशन काय, वर्क झालं कशाला म्हणतो, एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती गेल्यानंतर त्याला वर्क म्हणतो. दॅट मीन्स द पिस्टन is moves from that place to that place. That time the work is done, small work is done. So actual formula of work done, work is equal to force into displacement. Actual formula of work is force into displacement, but there is a small work is done. अतिशय, कारण का तर याच्यावरती आपण जे ठेवलेले वेट्स होते ते अतिशय स्मॉल वेट्स होते. त्यातला एक वेट जरी काढला, आपण असं म्हणू की छोटे छोटे या ठिकाणी स्मॉल 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 पीस ठेवलेले होते, दगड ठेवलेले होते, स्टोन ठेवलेले होते. जर याच्यामधला एखादा दगड काढला तर आपल्याला नगण्य वर्क झालेस, मायन्यूट वर्क इज प्रोड्युसेस हिअर. अतिशय स्मॉल वर्क झालेला आहे तरी सुद्धा आपण त्याला म्हणतो की काही ना काहीतरी वर्क झाले. दॅट मीन्स दिस पिस्टन, म्हणजे या जागेवरती असणारा पिस्टन या जागेवरती गेला, म्हणजे पिस्टन मूव्स टुवर्ड्स दॅट डायरेक्शन. स्मॉल व्हॉल्यूममध्ये चेंज झाला, देर इज स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम अँड सेम टाईम स्मॉल चेंज इन प्रेशर. मग या ठिकाणी आता फोर्स इज कन्वर्टेड इन टू प्रेशर. सो वर्क डन, स्मॉल चेंज इन वर्क, सो देर इज अ DW. piston is moves towards upward direction, so it is a negative work. हे आपण ऑलरेडी माहिती पाहिलेली आहे. मग या फोर्सला आपण प्रेशरमध्ये तिकडं जसं कन्वर्ट केलेलं आहे, सो दॅट इज अ P मायनस DP इंटू DV. DV चेंज इन व्हॉल्यूम, सो देर इज अ डिस्प्लेसमेंट. मग आता आपल्याला याला सिस्टमॅटिकली कन्वर्ट करायचं आहे. मग DW इज इक्वल टू मायनस ॲज इट इज, याने याला मल्टिप्लाय केलं P इंटू DV. त्याचबरोबर या ठिकाणचा मायनस आपण ॲज इट इज ठेवू, DP इंटू DV. आता ब्रॅकेट आपण क्लोज केला. DW इज इक्वल्स टू, आता ब्रॅकेट आपण सेपरेट करू कारण ब्रॅकेटच्या मध्ये आहे मायनस PDV, मायनस मायनस प्लस DP इंटू DV. DP म्हणजे स्मॉल चेंज इन प्रेशर अँड DV इज अ स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम. सो देअरफॉर DP इज स्मॉल change in pressure and DV is small change in volume. So therefore both are the very small. या दोन्ही टर्म अतिशय स्मॉल आहेत, त्याच्यामुळे आपण काय करतो, याला निग्लेक्ट करतो. म्हणजे याला कम्प्लिटली काढून टाकायचं. मग इक्वेशन काय तयार होतं, DW इज इक्वल्स टू मायनस P डेल्टा V. मग आता या ठिकाणी DW आहे, या ठिकाणी P डेल्टा V आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इंटिग्रेशन याच्यासाठी की कुठून तरी सुरुवात होते आणि कुठंतरी शेवट होतो, यासाठी आपण इंटिग्रेशन घेणार आहोत. इंटिग्रेशन घेत असताना टेकिंग इंटिग्रेशन on both side of above इक्वेशन. या इक्वेशनचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे आणि इंटिग्रेशन घेत असताना काहीतरी मर्यादा असायला पाहिजेत, यासाठी आपण आता याच्या पुढचा पार्ट दुसऱ्या पेजवरती घेणार आहोत. पहा, पाठीमागच्या पेजवरती आपण इक्वेशन मांडलेलं होतं.
डी डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी डी व्ही आणि त्याचं स्टेटमेंट म्हणलं होतं टेकिंग इंटिग्रेशन ऑफ both sides of above इक्वेशन. वरती दिलेल्या इक्वेशनच्या आपल्या दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. इंटिग्रेशन डी डब्ल्यू म्हणजे स्मॉल चेंज इन वर्क. तर देर इज अ वर्क इट स्टार्ट फ्रॉम 0 टू डब्ल्यू मॅक्स. सो टेकिंग इंटिग्रेशन फर्स्ट ऑफ ऑल डी डब्ल्यू 0 टू डब्ल्यू मॅक्स आणि मग याचं मायनस. सो देर इज इंटिग्रेशन चेंज इन वॉल्यूम V1 to V2 and so it is a P delta V. P delta V, स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम. याचं इंटिग्रेशन घेतलं आपण पहिल्यांदा लेफ्ट हँड साईडचं. तर याचं इंटिग्रेशन घेताना मी ही डायरेक्ट स्टेप लिहितो कारण झिरोपासून सुरुवात झाली डब्ल्यू मॅक्स. सो याचं इंटिग्रेशन येतं डब्ल्यू मॅक्स मॅक्सिमम वर्क. डब्ल्यू मॅक्स म्हणजेच मॅक्सिमम वर्क इज इक्वल टू. मग या ठिकाणी याचं इंटिग्रेशन घ्यायचं V1 टू V2 आणि मायनस पी डेल्टा व्ही. तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन असं आहे पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. मग या ठिकाणी काय करता येईल आपल्याला पी इज इक्वल्स टू एन आर टी बाय व्ही. मग द व्हॅल्यू ऑफ पी याला आपण इक्वेशन म्हणू फर्स्ट, याला म्हणू सेकंड. व्हॅल्यू ऑफ इक्वेशन किंवा पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन फर्स्ट. म्हणजे आपल्याला दुसरं इक्वेशन पहिल्या इक्वेशनमध्ये पुटअप करायचं आहे. याला नाही, आपण याला पहिलं नाही म्हणणार, याला म्हणू पहिलं. पुट इक्वेशन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट. मग या ठिकाणी डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू काय येईल बघा. मग डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ V1 टू V2. या ठिकाणी पीच्या जागेवर आता आपल्याला काय ठेवायचं आहे एन आर टी अपॉन व्ही आणि इन टू डी व्ही आणि हे मायनस साईन. पहिल्यांदा मायनस साईन बाहेर काढून घेऊ आपण. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस साईन इकडं V1 टू V2 इकडं राहिलं एन आर टी अपॉन व्ही इन टू डी व्ही. त्याच्यानंतर आपण पुढं मांडू डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू. आता याच्यामध्ये ज्या ज्या काही कॉन्स्टंट टर्म्स आहेत, एन इज अ नंबर ऑफ मोल्स हे कॉन्स्टंट आहे, आर इज अ मोलार गॅस कॉन्स्टंट तो कॉन्स्टंट आहे, टी इज अ कॉन्स्टंट टेम्परेचर. त्याच्यामुळे ज्या काही कॉन्स्टंट टर्म्स आहेत त्या आपण बाहेर काढू. हे मायनस साईन ऑलरेडी बाहेर. एन आर टी इंटिग्रेशन ऑफ V1 टू V2. मग उरलं काय डी व्ही अपॉन व्ही. आता याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला. याचं इंटिग्रेशन घेऊ डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस एन आर टी. मग याचं इंटिग्रेशन आलं लॉग ऑफ टू द बेस ए व्ही आणि याचं अप्पर लिमिट V2 लोअर लिमिट V1. त्याच्यानंतर आता याच्या व्हॅल्यू पुटअप करू. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस एन आर टी ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ टू द बेस ई. पहिलं अप्पर लिमिट पुटअप केलं V2 मायनस लोअर लिमिट V1. मग इक्वेशन येईल डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस एन आर टी. याच्यामध्ये आपण लॉग कॉमन काढला लॉग टू द बेस ई ज्याचं V2 अपॉन V1. लॉग टू द बेस ई V2 अपॉन V1. आता लॉगची व्हॅल्यू काय लॉग ऑफ टू द बेस ईची व्हॅल्यू आहे 2.303 लॉग टू द बेस 10. मग त्या ठिकाणी आपण आता हे इक्वेशन कसं तयार झालं बघा. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस एन आर टी लॉग ऑफ टू द बेस ई V2 अपॉन V1.
ऑल क्लिअर. त्याच्यानंतर डब्ल्यू मॅक्स, आता या ईच्या ठिकाणी आपण ती व्हॅल्यू ठेवू. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस एन आर टी, लॉगच्या ठिकाणी ठेवली आपण 2.303 लॉग ऑफ टू द बेस 10 V2 अपॉन V1. आणि मग हे इक्वेशन असं तयार होतं, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस 2.303 एन आर टी log of to the base 10 V2 upon V1. That is an expression for isothermal reversible expansion. मग आणखीन एक कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, 11वीमध्ये आपण शिकलो, P1 V1 इज इक्वल्स टू P2 V2. मग या ठिकाणी P1 अपॉन V1 P1 अपॉन P2 इज इक्वल्स टू V2 अपॉन V1. हे इक्वेशन आपल्याला असं मांडता येऊ शकतं, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू मायनस 2.303 एन आर टी लॉग ऑफ टू द बेस 10 P1 अपॉन P2. सो दॅट इज द एक्सप्रेशन फॉर. आता याच्यामध्ये डब्ल्यू मॅक्स मीन्स मॅक्सिमम वर्क, निगेटिव्ह साईन रिप्रेझेंट वर्क इज डन बाय सिस्टम ऑन सराउंडिंग, एन इज अ नंबर ऑफ मोल्स ऑफ आयडियल गॅस, आर इज अ मोलार गॅस कॉन्स्टंट, टी याने टेम्परेचर, P1 इज अ इनिशियल प्रेशर, P2 इज अ फायनल प्रेशर. या ठिकाणी V2 इज अ फायनल प्रेशर वॉल्यूम, V1 इज अ इनिशियल वॉल्यूम ऑफ द गॅस. तर अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. तर कदाचित आपल्याला या कन्सेप्ट क्लिअर झाले असतील, तर आपण नेक्स्ट पॉईंटकडं जाणार आहोत. जनरली याच्यावरती खूप सारे पॉईंट्स फोकस केले जात असतात, तर काळजीपूर्वक याचे नियोजन करायचं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये याचं डिस्क्रिप्शन सिस्टमॅटिकली दिलेलं आहे. तर आता आपल्याला पुढच्या कन्सेप्टकडे जायचं आहे. पुढचा कन्सेप्ट आहे, काल आपण हीट आणि वर्कबद्दल पाहत होतो, त्याच्या बाबतीत मी थोडंसं सांगणार आहे. हीट आणि वर्क. आता हीट आणि वर्क काय आहे, हीट आणि वर्क याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती पाहायची आहे. ओके, तर सुरुवात करूयात आपण हीट आणि वर्कसाठी. पहिल्यांदा पाहायचं आहे एनर्जी. एनर्जी ही एक्सचेंज होत असते. बेसिकली आपल्याला हीट बघायचं आहे. हीट ही एक प्रकारची एनर्जी आहे आणि ही हीट एनर्जी एक्सचेंज होते. इवन एनर्जी एक्सचेंज होते दोन फॉर्ममध्ये, एक आहे हीट फॉर्म आणि दुसरा आहे वर्क फॉर्म. काल आपण ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. एनर्जी कशी एक्सचेंज होते, एक्सचेंज म्हणजे कळलं का, एनर्जी एक्सचेंज होते कुठल्या फॉर्ममध्ये, हीट फॉर्ममध्ये आणि वर्क फॉर्ममध्ये. आणि मग आता कुठून कुठे एक्सचेंज होते, तर एनर्जी एक्सचेंज बिटवीन कुठून, बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. मग एनर्जी एक्सचेंज कुठून होते, सिस्टीम आणि सराउंडिंग मधून एनर्जी एक्सचेंज होत असते. पण ही कधी एक्सचेंज होऊ शकते, सिस्टीम आणि सराउंडिंग मधून एनर्जी एक्सचेंज होत असते सतत. मग आता याच्यामध्ये हीट एनर्जी कशी एक्सचेंज होते आणि वर्क एनर्जी कशी एक्सचेंज होते. हीट एनर्जी ही एक्सचेंज कुठल्या स्वरूपात होते, जर सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये टेम्परेचर डिफरन्स असेल तर. मग आता ट्रान्सफर कोण होत आहे, हीट ट्रान्सफर होते. वर्क ट्रान्सफर होतं का, नाही. मग हीट ट्रान्सफर होते, हीट
is the forms of transfer of energy. Heat is in the forms of ट्रान्सफर ऑफ एनर्जी. पण हे कधी पॉसिबल आहे? हीट ही एनर्जीच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होणं कधी पॉसिबल आहे? जेव्हा सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये टेम्परेचर डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो, तेव्हाही हीट एक्सचेंज किंवा ही एनर्जी हीटच्या स्वरूपात एक्सचेंज होणं पॉसिबल आहे. मग या हीटसाठी सिम्बॉल आहे, सिम्बॉल ऑफ हीट. ह्याच्यासाठी सिम्बॉल काय? सिम्बॉल ऑफ हीट. काय सिम्बॉल हीटचा? हीटचा सिम्बॉल आहे क्यू आणि त्याचं SI युनिट आहे. SI युनिट ऑफ क्यू काय आहे? SI युनिट ऑफ क्यू जूल. आलं इथपर्यंत लक्षात? तर कॉमन युनिट काय आहे? कॉमन युनिट आहे क्यूचं कॉमन युनिट काय आहे? कॅलरी. कॅलरीज. आता आपल्याला कन्व्हर्शन बघायचं आहे. 1 कॅलरी, काल पण मी तुम्हाला सांगितलं तर 1 कॅलरी इज इक्वल्स टू 4.18 जूल. चला ओके, परत एक सांगतो. एनर्जी एक्सचेंज होते दोन प्रकारे. आपल्याला बेसिकली पाहायचं आहे हीट, आपल्याला हीट बघायचं, पण एनर्जी एक्सचेंज होते. तर ही दोन प्रकारे एनर्जी एक्सचेंज होते. एक हीट फॉर्ममध्ये तर दुसरी वर्क फॉर्ममध्ये एनर्जी एक्सचेंज होते. मग एनर्जी एक्सचेंज होण्यासाठी डिफरन्स असायला पाहिजे. एनर्जी एक्सचेंज कधी होत नाही? जेव्हा सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये टेम्परेचर सेम असतं तेव्हा एनर्जी एक्सचेंज होत नसते. जसं की बघा, समजा दोन भांड्यांमध्ये पाण्याची लेवल जर सारखी असेल तर त्याही ठिकाणी एका भांड्यातनं पाणी दुसऱ्या भांड्यात जात नाही. पण एका भांड्यातनं पाणी दुसऱ्या भांड्यात जाणं कधी शक्य आहे? जेव्हा एका भांड्यामध्ये पाण्याची लेवल किंवा पाण्याची पातळी जर जास्त असेल दुसऱ्या भांड्यापेक्षा, त्यावेळेस पहिल्या भांड्यातनं जर त्या दोघांना जोडलेलं असेल तर तेव्हाच पहिल्या भांड्यातलं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये जाणं शक्य आहे. मग आता याच्यामध्ये बघा दोन कन्सेप्ट येतात. हीट ट्रान्सफर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हीट ट्रान्सफर जेव्हा होते बघा, जर सिस्टीमला हीट भेटली, हीट गिवन टू द सिस्टीम, हीट इज गिवन टू द सिस्टीम इज कॉल्ड पॉझिटिव्ह हीट. इज कॉल्ड पॉझिटिव्ह हीट. म्हणजे सिस्टीमला हीट भेटली, सिस्टीमला हीट मिळाली. सिस्टीमला जर हीट मिळाली तर सिस्टीममधलं टेम्परेचर वाढेल किंवा सिस्टीमची हीट वाढेल. त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह हीट. याला म्हणतो क्यू पॉझिटिव्ह. आणि सिस्टीमनी हीट जर दुसऱ्याला दिली, सिस्टीमनी जर हीट दुसऱ्याला दिली तर त्यावेळेस काय बघा, हीट गिवन बाय द सिस्टीम, हीट गिवन बाय द सिस्टीम, तर त्याला काय म्हणायचं? दॅट इज अ निगेटिव्ह. म्हणजेच काय? क्यू इज इक्वल्स टू निगेटिव्ह. सिस्टीमनी जर हीट दुसऱ्याला दिली तर सिस्टीमचं टेम्परेचर किंवा सिस्टीमची हीट कमी होईल. सिस्टीमची हीट कमी झाली तर दॅट इज अ निगेटिव्ह साईन. सिस्टीमनी हीट बाहेरून घेतली, बाहेरून सिस्टीमकडं हीट आली तर प्लस, आणि सिस्टीमकडून हीट बाहेर गेली तर मायनस. तर अशा प्रकारे आपल्याला हीटबद्दल मेन्शन करता येतं. त्याचबरोबर आणखीन एक कन्सेप्ट या ठिकाणी येतो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज ऑफ गॅसेस. दुसरा मुद्दा आपल्याला याच्याशी संबंधित बघायचा आहे, कारण याच्यामध्ये JEEला किंवा नीटला खूप सारे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. स्पेसिफिक हीट capacities of gases. या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेसमध्ये एक फॉर्म्युला जो की आपण याचे डेफिनेशन काय आहे बघा, अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड
to raise the temperature, amount of heat is required to raise the temperature of unit mass of a gas by unit degree Celsius. म्हणजे आपण फॉर्म्युला कसा मांडू शकतो? C इज इक्वल टू Q अपॉन M इंटू डेल्टा टी. C इज अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता डेफिनेशन काय आहे? अमाऊंट ऑफ हीट इज amount of heat is required to raise the temperature of unit mass of a gas at unit degree Celsius. याला आपण असं म्हणू शकतो. मग डेफिनेशन काय? अमाऊंट ऑफ, डेफिनेशन स्पेसिफिक हीटची, amount of heat is required, heat is required to raise, heat is required to raise the temperature of unit mass of gas by unit degree Celsius. Unit degree Celsius is called specific heat capacity of gases. For example, specific heat capacity, आता याचं जर बघा, याचं टेम्परेचर काय आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे? स्पेसिफिक हीटची काय? जूल. त्याच्यानंतर मासचं युनिट काय आहे? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा आपण युनिट मांडतो आहे. क्यूची व्हॅल्यू बघा, वरती दिलेलं होतं तुम्हाला. क्यूचं युनिट काय आहे? जूल किंवा कॅलरीज. आणि मासचं युनिट काय आहे? ग्रॅम. टेम्परेचरचं आहे डिग्री सेल्सिअस. हे तुम्हाला युनिट मांडता येईल, SI युनिट. इवन स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, असे 2 युनिट तुम्हाला मांडता येतं. क्यू इज अ, म्हणजे C is a specific heat capacity, Q is a quantity of heat gain or loss. So there is a unit of Q is a calorie or joule. मासचं युनिट आहे ग्रॅम. टेम्परेचरचं युनिट आहे डिग्री सेल्सिअस. मग याच्यामध्ये आणखीन काही प्रोसेस आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिली प्रोसेस आहे आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल म्हटल्यानंतर टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज रिमेन्स कॉन्स्टंट, असं आपण आयसोथर्मल प्रोसेसला म्हणतो. मग हे इक्वेशन, जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर हे इक्वेशन कसं तयार होईल? C इज इक्वल टू Q अपॉन M इंटू डेल्टा टीची व्हॅल्यू 0 झाली, तर C इज इक्वल्स टू Q अपॉन M इंटू 0, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी 0 झालं. आणि Q अपॉन 0 इज इक्वल टू व्हॅल्यू काय ते? इन्फिनिटी. बघा, ॲट आयसोथर्मल प्रोसेसला व्हॅल्यू काय आली? इन्फिनिटी. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येते ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस. तर या ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट आहे? Q इज इक्वल टू 0. मग या फॉर्म्युल्यामध्ये C फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस, C इज इक्वल टू Q अपॉन M इंटू डेल्टा टी असं जर ठेवलं तर क्यूची व्हॅल्यू या ठिकाणी 0, क्यूची व्हॅल्यू या ठिकाणी 0, मास ॲज इट इज आहे, इथं या ठिकाणी मास आणि या ठिकाणी डेल्टा टी टेम्परेचर. आणि कुठल्याही संख्येने जर 0ला डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू येते 0. इनडायरेक्टली आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही 0 पासून इन्फिनिटीपर्यंत चेंज होऊ शकते. इट इज अ चेंजेस फ्रॉम 0 अँड इन्फिनिटी. चेंजेस फ्रॉम 0 अँड इन्फिनिटी. परत एक पहा, amount of heat is required, amount of specific heat capacity definition, amount of heat is required to raise the temperature of
युनिट मास ऑफ गॅस बाय युनिट डिग्री सेल्सिअस इट्स कॉल्ड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हे त्याचं युनिट आपण कॅल्क्युलेट केलं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं. तर SI युनिट असेल तर क्यूची युनिट येतं जूल, मास युनिट आहे ग्रॅम, टेम्परेचरचं युनिट आहे डिग्री सेल्सिअस. आणि जर कॉमन युनिटचं आपण पाहिलं हीट कॅपॅसिटी म्हणजे हीटचं युनिट आहे कॅलरी, मास युनिट आहे ग्रॅम, टेम्परेचरचं युनिट डिग्री सेल्सिअस. मग फॉर आयसोथर्मल प्रोसेससाठी आन्सर येतं इन्फिनिटी. तर ॲडियाबॅटिकसाठी म्हणजे जर आपण असा विचार केला तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ गॅसेस चेंजेस फ्रॉम म्हणजे कुठून कुठंपर्यंत जाऊ शकतं 0 to इन्फिनिटी किंवा 0 अँड इन्फिनिटीपर्यंत याच्यामध्ये चेंज पाहायला मिळतो. तर याच्यामध्ये आणखीन दोन महत्त्वाच्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज आहेत. त्या पण आपल्याला लगेच पाहता बघू प्रयत्न करू आपण लगेच पाहता येतील का. 2 इम्पॉर्टंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज. आणखीन 2 इम्पॉर्टंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज. महत्त्वाच्या 2 स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज आहेत. त्या फक्त मी मांडतो या ठिकाणी आणि मग त्याचं इंट्रोडक्शन आपण उद्याला पाहू. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर त्याला आपण CP असं म्हणतो. आणि दुसरी आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम त्याला आपण CV असं म्हणतो. तर याच्यामध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे. तर या कन्सेप्ट आपण उद्याच्या लेक्चरला पाहू. आज याच ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू. थँक्स.